सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी काल झोपण्यासाठी इथे गेलेलो या रूममध्ये. नाही, या रूममध्ये राडीचा माल होता. कुठल्या रूममध्ये रे? अच्छा, इकडचा. हां, तिकडे झोपलो. आता उठलो, पुन्हा फ्रेश झालो. बॅग ॲक्च्युली आता आताच्या रूममध्ये ठेवलं. तिथे रायगड रोडमध्ये तिकडे ठेवलं बॅग. आता जाणार आहे राज्याभिषेक बघायला. सो पब्लिक बघा तुम्ही. हा इथे राणी माल आहे. हा जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा येते आणि त्यासमोरच राज सदर आहे. 50% मोडून गेला. ठीक आहे, चला आता थोड्या वेळाने आता कार्यक्रम चालू होतील तिकडे. निघूया आता. अजून नाश्ता वगैरे केला नाही, फ्रेश फक्त झाले होतो बस. नाश्ता सर तुम्हाला भेटेल आता तिकडे ठेवलेला आहे मी, पोहे आणि चाय. तर ती चाय तुम्ही घेण्यासाठी उत्स्फूर्त आहात तर या चाय द्यायला. आमचा प्रसाद बघा, कानाला इयरफोन लावून गाणे ऐकते. त्याला दाखव हेडफोन. हे बघा, इयरफोन बघा त्याच्या. मला भेटूयात पुढे आला. आमची इच्छा तर होती राज सदरेवर जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायची, पण जास्त गर्दी झाल्यामुळे ते काय शक्य झालं नाही. पण कसं बसं करून आम्ही राज सदरेवर पोहोचलो. राज सदरेवर कार्यक्रम चालूच होते. महाराजांचं लांबून दर्शन घेऊन आम्ही निघालो होळीच्या मालावर. आम्ही निघालो होळीच्या मालावर, जिथे सगळे कार्यक्रम आणि मर्दानी खेळ चालत होते. रायगड पूर्ण शिवभक्तांनी भरलेला होता आणि त्यात शिवभक्तांचा जल्लोष आणि त्यांचा उत्साह कायम होता आणि त्याच उत्साहात आम्ही पण होतो. थोडंफार फंक्शन अजून थोडंफार बाकी आता आम्ही तिकडे चाललो जरा, जिकडे छत्रपती शिवाजी महाराज समाधी तिकडे चाललो. इथेच लाईन बघू शकता किती गर्दी ती. मला याचे फोटो भेटले इंस्टाग्रामला. इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा. त्या इंस्टाग्राम आयडी आहे आता आम्ही जगदीश्वराच्या मंदिरात आलेलो आहोत. चला चला डाव्या साईडनं, चला डाव्या साईडनं. आतमध्ये केवढी नाही. रात्री तुम्ही हे बघितलं, आता उजेडात कसं दिसते बघा. चाललोय बॅग आणायला, लवकर निघालो.
जगदीश्वराचं दर्शन आणि महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. दुपारचे 2:30 वाजलेले आणि गडावरती शिवभक्तांना जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली. तर आम्ही आधी आमच्या बॅगा घेतल्या आणि जेवणाच्या रांगेत उभे राहिलो. जेवण झाल्यानंतर आम्ही गड उतरायला सुरू केलं. शिवभक्तांची जास्त गर्दी झाल्यामुळे महादरवाजाजवळ भरपूर गर्दी झाली होती. तब्बल 2.5 ते 3 लाख शिवभक्त रायगडावर आले होते आणि अजून येतही होते. आम्ही महादरवाजाजवळ अर्धा ते पाऊण तास रांगेत उभे होतो. आता आम्ही जेवण पूर्ण झालेलं आहे आणि आता खाली आलो. तर इथे महादरवाजाकडे जरा भरपूर गर्दी आहे. कसं वाटतंय तुम्हाला या गर्दीबद्दल सांगू शकाल का तुम्ही? काय सांगू सकाळपासून हे बघा गर्दीचे परिणाम. लोक बघा कसे बसले. हे बघा झाडांखाली बघू शकता तुम्ही लोक कशी बसलेली आहेत ते. कारण प्रत्येकाला सावलीची ओढ आहे. जो तो सावली शोधत आहे. तर हे आमच्यासोबत एक दादा आहेत. ते बघा कसे झोपलेत ते. आणि हे आमचे प्रसाद बिसे यांना बघू शकता तुम्ही झाडाच्या सावलीमध्ये. आणि मेन दरवाजा जो अजिबात यायला रस्ता नाही आहे. आम्ही आले मधून तुम्ही पाहू शकता ते बघा तिकडे. ते आता दिसत नाही. मी तुम्हाला नंतर एडिट करून दाखवेल ते. ह्या बाबांचं बोलणं ऐका. बाबा सांगा जरा. 4 लाख लोक आले. महाराजांच्या घोषणा करत महादरवाजा क्रॉस केला आणि फटाफट गड उतरलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो आता पूर्ण गड उतर झालेला आता. थोडं रिफ्रेशमेंट लिंबू पाणी. गाडी इथं ठेवली आपली. कुठे गेली ते? गाडीला तसं काय झालं तर नाही आहे. ठीक आहे. फक्त कुठल्या तरी मूर्ताने बाग अडकून ठेवले. मस्त रायगडचे फोटो आहेत तुम्ही तिकडे तुम्ही एन्जॉय करू शकता. ठीक आहे. आणि आमच्या गावातून या ठिकाणी ना छत्रपती शिवाजी महाराजांचा फेस सगळं थोडं दिसतं म्हणून तुम्हाला दाखवायला प्रयत्न. तर मित्रांनो मी तुम्हाला काल येताना बोललेलो की जो डोंगर तुम्ही आहे तो लक्षात ठेवा. हा डोंगर तुम्ही इथून बघा असं वाटतोय आणि तुम्ही तुम्हाला आमच्या गावातून दाखवतो तुम्हाला कसं वाटतं ते इथून. आठवलं का? हा तोच. सो तो डोंगर बघा. बघा हा डोंगर असा दिसतो इथून. या डोंगराचं नाव आहे नाचण टेप. ठीक आहे. आणि आपला समोर इथं रायगड. हा इकडे कोकण दिवा
चला आता पूर्ण ट्रेस संपलेले आहे. पूर्ण आता गाड्या वगैरे पूर्ण आता क्रॉस झालेल्या आहेत. आता घरी चाललोय. आता घरी जाऊन फ्रेश होऊ आणि मग भेटू पुढे. मग पुढच्या गडासाठी आपण रवाना होऊ. तेव्हा नक्कीच तुम्हाला कळवू आणि तुमची प्रस्तावना, आमच्या प्रस्तावना तुमच्यापर्यंत पोहोचवू. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. रायगडावर झालेला शिवराजाभिषेक भरपूर जल्लोषात आणि थाटामाटात पार पडला. सहकारी आणि महाराष्ट्र पोलीस यांनी सुद्धा शिवभक्तांना खूप छान प्रकारे सहकार्य केलं. त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार.